नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई. पंजरवाडा परिसरात सुका गांजा व अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 5 किलो सुका गांजा व 82 लिटर गावठी हातभट्टी दारू या कारवाईत जप्त केली आहे. पाहुयात बातमी. नंदुरबार शहरात गांजासह दारू जप्त करण्यात आली असून या मोठ्या कारवाईत नंदुरबार शहर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात इसम राहत्या घरात गांजासह दारूची विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार शहर पोलीस पथकानं सदर ठिकाणी धाड टाकून कंजरवाडा परिसरातून मोठी कारवाई केली आहे. 5 किलो सुका गांजा व 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 2,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी ईश्वर शिवदान गुमाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुनेश मराठे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक, पोलीस शिपाई ललित गवळी, रुपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवे, आनंद मराठे तसेच पोलीस महिला शिपाई निंबाबाई वाघमाडे यांच्या पथकानं केली आहे.